Yeah, full paneer. सो आय एम पोस्टिंग अ मिनी व्लॉग आफ्टर अ लॉंग टाइम आणि मी निघालो ऑफिसला जाण्यासाठी. नेहमीचा रूट पकडला आणि पोचलो माइंड स्पेसला. सगळे घरी परत आहेत आणि मी चाललोय ऑफिसला बिकॉज आपली नाईट शिफ्ट चालू होती. गाडी पार्क केली, लिफ्ट पकडली आणि पोचलो ऑफिसला. इट वॉज अ व्हेरी हेक्टिक डे, सो मी काय जास्त शूट केलं नाहीये. नेक्स्ट डे मी पोचलो एंगेजमेंटला. माझ्या चाइल्डहुड फ्रेंडची एंगेजमेंट होती अँड द एंट्रन्स अँड द होल डेकोरेशन ॲट द व्हेन्यू वॉज माइंड ब्लोईंग. मी एंटर केलं, आतमध्ये पोचताच एक वेगळीच फिलिंग होती. इट वॉज अ व्हेरी ग्रँड एंगेजमेंट सेरेमनी. आणि मी तिकडून निघालो डोंबिवली वेस्टला जाण्यासाठी आणि आपण पोचलो कोकण महोत्सवाला, जिथे आपल्याला योगेश सरांनी फेलिसिटेट केलं आणि थँक्स टू भाई पानवाडीकर सर. नेक्स्ट डे इट वॉज अ व्हेरी प्लीजंट ॲटमॉस्फिअर. माझी काही कामं फिनिश केली मी आणि आपण पोचलो एका शूटिंग रेंजला. ॲड्रेस हवा असेल तर मला DM करा. आणि तिथून आपण पोचलो पेंढारकरच्या इथे वॅफल्स कॅफेला. आपला शूट कम्प्लीट केला आणि घरी जाण्यासाठी निघालो. हो फायनली इट वॉज वीकेंड, सॅटर्डे होता. मी रेडी झालो. इव्हनिंगचे 7:30 झालेले ऑलमोस्ट. दादाला भेटलो त्याच्या साईडच्या इथे आणि आम्ही ॲज युजल सॅटर्डेला नेहमीप्रमाणे पोचलो शिव मंदिरला. इथेच शनी मंदिर सुद्धा आहेत, सो आपण दर्शन घेतलं आणि आपल्या पुढील कामासाठी निघालो. कामं फिनिश करून पेंढारकरच्या खाऊ गल्लीला पोचलो. चिकन शॉर्मा दिसला पण आपल्याला नॉनव्हेज नव्हतं खायचं, सो आपण पनीर शॉर्मा खाल्ला. अँड ट्रस्ट मी, एकदा व्हिजिट इथे नक्कीच करा. खूप चीजने लोडेड वाला पनीर शॉर्मा होता, नक्की ट्राय करा. Yeah, full paneer. इकडून फ्युअल अप करायला पेट्रोल पंपला पोहोचलो. फ्युअल अप केलं आणि आपण निघालो. दादांसोबत त्यांचं काही काम होतं ते फिनिश अप केलं. दादाला सोडलं आणि मी निघालो घरी जाण्यासाठी परत.